मराठीचा मुद्दाच त्यांच्या इंटरव्ह्यू मधून जास्तीत जास्त समोर येतोय. संजय राऊत किंवा उद्धवजी ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही. मराठीसाठी संजय राऊतांनी काय केलं त्याचे 4 वाक्य सांगावे. संजय राऊत 25 वर्षांपासून खासदार आहेत. 25 वर्ष खासदार असताना खासदार निधीमधून संजय राऊतांनी मराठी माणसांसाठी केलेलं एक काम सांगायचे. संजय राऊतांनी 25 वर्षाच्या खासदार निधीत सर्वसामान्य मराठी माणसासाठी सर्वसामान्य महाराष्ट्रीय माणसासाठी केलेलं एक काम संजय राऊतांनी सांगून द्यावं. त्यांना एकही काम सांगता येणार नाही. त्यांचा खासदारकीचा फंड कशा पद्धतीनं भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे. माझं संजय राऊतांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी आपल्या खासदारकीच्या फंडातनं केलेल्या कामाचा एक दाखला द्यावा की मी ही शाळा उभी केली, मी ह्या गावातला रस्ता बांधला, मराठी माणसासाठी काहीतरी केलं. काहीही केलं नाही. मराठी माणसासाठी करायचं काही नाही आणि पोकळ घोषणा द्यायचा हेच संजय राऊत यांची भूमिका आहे. उद्धवजी ठाकरे, तुम्ही मुख्यमंत्री असताना BDD चाळीमध्ये 50 लाखाला एक घर दिलं होतं. मराठी माणसाला 50 लाख रुपये परवडणार आहेत का? देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींचं सरकार आलं. आम्ही परवडणाऱ्या दरामध्ये BDD चाळीमध्ये त्याच ठिकाणी हक्काची घरं मराठी माणसाला दिली. तुम्ही काय केलं? तुम्ही मराठी माणसाला वसई विरार तिकडं कल्याण डोंबिवलीपर्यंत जायला भाग पाडलं. मुंबईतला मराठी माणूस बेघर झाला आणि मुंबईतला मराठी माणूस बाहेर कोणामुळे गेला असेल तर उद्धवजी ठाकरे तुमच्यामुळे गेला, संजय राऊत तुमच्यामुळे गेला. काल ठाण्याच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री असं गमतीने म्हणाले होते की कुणी पाप करतं म्हणून नगरसेवक होतं, पण यालाच काउंटर केलंय संजय राऊतांनी. ते म्हणतात की फडणवीसांनी महापाप केले तेव्हा ते मुख्यमंत्री बनले. महापापी संजय राऊत आहेत, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून कोविडच्या काळामध्ये पाप केली, त्याच्यानंतर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना 100 कोटी वसुलीचे पैसे, रोज 100 कोटी रुपये याच्यानुसार टार्गेट ठेवून 9.5 लाख कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये कमवले. त्याला पाप म्हणतात, महापाप म्हणतात. आणि हे महापाप मुंबईकरांनी बघितलंय. या महापापामुळेच महाराष्ट्रातील जनतेनं उद्धवजी ठाकरे तुम्हाला 90 पैकी 20 जागा निवडून दिल्या विधानसभेला. आताही मुंबई महापालिकेला तुम्हाला 35च्या वर जागा मिळणार नाही, दोघांना मिळून. जवळपास 150 ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना निवडून येते. आणि मुंबईच्या पापाचं तर संजय राऊतांनी उद्धवजी ठाकरेंनी बोलूनच नाही. मुंबईमध्ये मेट्रो आणण्याचा प्रश्न असेल, मुंबईमध्ये कोस्टल रोडचा प्रश्न असेल, मुंबईमध्ये अटल सेतू असतील, उड्डाण पुलं बांधली असतील, हे सगळं भारतीय जनता पार्टी करते. मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखर झाला, जीवमान आनंदात झालं. हे संजय राऊतांनी बघावं, उद्धवजी ठाकरेंनी बघावं. माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे, एकदा मेट्रोमध्ये प्रवास करून बघा. सर्वसामान्य मुंबईकर किती खुश आहे, आनंदी आहे. राज ठाकरेंनी एक मुद्दा असा उपस्थित केलाय त्या इंटरव्ह्यू मध्ये, 50 कोटी म्हणजे 50 कोटी इतकी रक्कम होते, 40 आमदारांचे झाले 2000 कोटी. इतका पैसा कुठून आला असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित. राज ठाकरेजी, तुम्ही 2000 कोटीच्या गप्पा करू नका. जवळपास उद्धवजी ठाकरेंनी रोज 100 कोटी रुपयाची वसुलीचं टार्गेट दिलं होतं. त्याचा हिशोब लावला तर 9.5 लाख कोटी रुपये मग कमवले. त्या 9.5 लाख कोटीचं तुम्ही काय करता? आज 9.5 लाख कोटी रुपये मुंबईच्या महापालिकेमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी उभाटा गटाकडनं आणि मनसेकडनं खर्च केला जातोय. एका आमदारांना, एका नगरसेवकाला जवळपास 25 कोटी रुपयाचा हप्ता याच्या आधी गेलाय आणि दुसरा हप्ता देण्याच्या तयारीमध्ये ते, अशी देखील माहिती आहे. काल उद्धवजी ठाकरे आमच्या शिवाजीनगर मानखुर्दमध्ये एकदाही फिरकले नव्हते, काल येऊन गेले. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक शाखा भेटीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं व्यवहार होत आहेत याची माहिती देखील, याची चौकशी देखील केली पाहिजे. अशा पद्धतीनं 9.5 लाख कोटी रुपये कोविडच्या काळामध्ये जे कमवले होते ते 9.5 लाख कोटी रुपये आता वाटप करण्याचं काम उभाटा गटाकडनं, मनसेकडनं केले जात आहे. याचा हिशोब महाराष्ट्राला द्यावा लागेल. प्रत्येक शाखा भेटीच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या भेटीच्या माध्यमातून नेमकं काय काय व्यवहार केले जातात याचा देखील तपास झाला पाहिजे. संजय राऊत असे म्हटले की वैचारिक आधार जो आहे तो भाजपचा जर भक्कम असता तर त्यांनी MIM सोबत युती जी आहे ती केली नसती. वैचारिक आधाराच्या गप्पा संजय राऊतांनी करू नये. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांनी केलंय. संजय राऊत काय वैचारिक गप्पा करतात? आमची MIM सोबत कुठेही युती नाही. उलट अनेक ठिकाणी MIM, उभाटा गट, मनसे, काँग्रेस अशी संयुक्त युती झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ती युती झालेली आहे.
उबाटा गट आहे, MIM आहे, काँग्रेस आहे, यांची अशा पद्धतीची युती झाली. आणि MIMच्या गप्पा कोण करतात? अहो, राशीद मामूला मातोश्रीवर कोणी बोलवलं? राशीद मामूला मातोश्रीवर बोलून शेजारी उभं करून त्यांचे फोटो सेशन करायचे. बाळासाहेबांना काय वाटलं असेल? विचाराच्या गप्पा तुम्ही करू नका. धर्मवीर छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला ज्यांनी विरोध केला त्या राशीद मामूला सोबत घ्यायला तुम्हाला लाज वाटली नाही आणि तुम्ही विचाराच्या गप्पा करतायत. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वादी विचार पायदळी तुडवलेत हे देखील महाराष्ट्राने आणि मुंबईकरांनी बघितलं आहे. आज मुंबई आणि महाराष्ट्रासाठी राज आणि उद्धव म्हणजे दोन धुरंधर एकत्र आले म्हणून महाराष्ट्रातले सत्ताधारी डगमगलेत असं म्हणत त्यांनी तुमच्यावर सगळ्यांवर टीका केली. हे धुरंधर नाही आहेत, हे डकेत आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. धुरंधर एकच आहेत, देवेंद्रजी फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात जवळपास 225 जागा महायुतीच्या निवडून आल्या. त्यामुळे धुरंधर कोण आहे याचा निर्णय महाराष्ट्राने केला आहे. आणि या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील धुरंधर कोण आहे याचा निर्णय मुंबईतपणे करणार आहेत. देवाभाऊ धुरंधर आहेत तर हे दोघे जण डकेत आहेत हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. निवडणुकीनंतर दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. कारण अजित पवारांनी असं म्हटलंय सध्या याबाबत कुठली चर्चा नाही, मात्र भविष्यात असा निर्णय होऊ शकतो. नाही, दोन्ही पवार एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीसोबत येणार असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो. त्याच्यामध्ये आम्हाला काही वावगं वाटण्याचं गरज नाही. दोन्ही कुटुंबांनी एकत्र यावं. जसं देवेंद्रजींमुळे राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे एकत्र आलेत तसं अजितदादा आणि शरद पवार एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू, शुभेच्छा देऊ. सरकारमध्ये सहभागी झाले तर मान्य असेल भाजप. निश्चितपणे अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले, सरकारमध्ये यायला तयार असेल तर निश्चितपणे त्यांचं स्वागत वरिष्ठ पातळीवर केलं जाईल. याच्यामध्ये काहीही शंका नाही. कारण आम्हाला कुटुंब तोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला परिवार जोडण्यामध्ये इंटरेस्ट आहे. माणसं तोडण्यामध्ये, माणसं फोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही. पाठीमध्ये खंजीर खुपसण्यामध्ये उद्धवजींना इंटरेस्ट आहे. आता भावाला फक्त सत्तेसाठी जवळ केलेलं आहे. सत्ता नाही मिळाली तर पुन्हा एकदा भावाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासाठी ते तयार होतील. देवाभाऊ कधीही कुटुंब फोडत नाहीत. उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे जसं एकत्र आले तसं अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र येत असतील तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करू आणि त्याबद्दल सकारात्मक निर्णय केंद्रीय पातळीवर निश्चितपणे घेतला जाईल. पवार एनडीए सोबत जाणार का या मुद्द्याला त्यांनी काउंटर केलंय. ते म्हणाले की शरद पवार हे एका विचारधारेवर चालतात त्यामुळे भाजपसोबत जाऊन ते स्वतःच्या कारकिर्दीला डाग लावून घेणार आहे. असं कोण म्हणतंय? असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतांची विचारधारा कुठली आहे? संजय राऊत, तुमची विचारधारा जर का तुम्ही विचारधाराच्या तत्वावर चालला असता तर सोनिया गांधींची गुलामी तुम्ही केली असती का? ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान केला त्या राहुल गांधींसोबत तुम्ही जाऊन बसला असतात का? तुम्ही ज्या MIMनी तुम्हाला शिव्या घातल्या त्या MIM सोबत तुम्ही युती केली असती का? वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवतीर्थावर बोलताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणल्याशिवाय भाषण सुरू करत नव्हते. तुम्ही वैचारिक पातळीच्या गप्पा करताय. उद्धवजी, तुम्ही जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनो म्हणायला तुम्हाला लाज वाटली. शिवतीर्थावर तुम्ही जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो म्हटला नाहीत. तुम्ही विचाराच्या गप्पा करू नये. वैचारिक गप्पा करण्याचा अधिकार संजय राऊतांना उरलेला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांवर आरोप करतायत भ्रष्टाचाराचे, परंतु हे भाजप जे आहे ते नैतिकतेचं ढोंग करत आहे असं आदित्य ठाकरे. सगळ्यात मोठे ढोंगी ते आहेत. त्यामुळे नैतिकतेच्या ढोंगाच्या गप्पा करू नये. नैतिकता काय आहे भारतीय जनता पार्टीला शिकवण्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टी सातत्यानं लोकांची सेवा करते, जनतेमध्ये जाते, जनतेचे आशीर्वाद घेते आणि जनतेच्या प्रेमामुळेच देवाभाऊ पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. आणि तुम्ही लिहून घ्या, महायुतीची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये येईल आणि 29 पैकी 29 महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI यांचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांची नक्कल जी आहे ती मुख्यमंत्र्यांची नक्कल भाषणाची आदित्य ठाकरेंनी काल केलेली पाहिजे. आदित्यजी ठाकरे आता मला वाटतं नक्कल शो, कॉमेडी शो असं करण्यामध्ये एक्सपर्ट होतील. कारण येत्या काळामध्ये त्यांना दुसरं काही काम उरणार नाही. त्यांना माहीत आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपला पराभव होतो. किमान नक्कल केल्यामुळे आपल्या सभेला लोक जमतील आणि नक्कल करण्यामुळे लोक एंटरटेन होतील. म्हणून आदित्यजी ठाकरे यांची नक्कल लोकांना आवडणार नाही. आता याच आदित्यजी ठाकरे यांचं एक वाक्य होतं की मी संपलेल्या पक्षावर बोलणार नाही. त्याच संपलेल्या पक्षाला सोबत घेऊन आदित्यजी ठाकरे आता इंटरव्ह्यू करतायत, लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. पण लोकांनी ते विसरलेले नाही. माझं आदित्यजींना एकच सांगणं आहे, मुंबईकरांना तुम्ही फसवलंय.
मराठी माणसाला तुम्ही फसवलंय. BDD चाळीमधल्या राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाची लूट तुम्ही केली आणि कोविडमध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मरत असताना आदित्यजी तुम्ही कुठे होतात हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. तुम्ही नक्कल करण्यामध्ये इंटरेस्ट घ्या, आम्ही जनतेची सेवा करण्यामध्ये रस आहे. मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी योगीच काय मोदी जरी आले तरी मुंबईवरती मराठीच भगवा फडकेल असं म्हटलं जातं. नाही, मोदीजी योगीजी हे आमचे नेते आहेत, देवाभाऊ आमचे नेते आहेत आणि ते मुंबईमध्ये येतील, महाराष्ट्रामध्ये प्रचार करतील. आमचे हे स्टार प्रचारक आहेत. तुमचा स्टार प्रचारक कोण आहे? तुमचा स्टार प्रचारक मुंबई बॉम्बस्फोटामधला आरोपी दोषी ज्याला तुम्ही लोकसभेला स्टार प्रचारक म्हणून फिरवलं जोगेश्वरीमध्ये, राशीद मामू तुमचा स्टार प्रचारक आहे. MIM दुर्दैवानं तुमची स्टार प्रचारक झाली आहे, हे देखील महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे तुम्ही योगीजींवर टीका करू नका. योगीजी देशासाठी काम करतात, हिंदुत्वासाठी काम करतात. मोदीजी देशासाठी काम करतात, जागतिक पातळीवर आपलं नेतृत्व सिद्ध केलं. देवाभाऊ महाराष्ट्रासाठी दिवस रात्र मेहनत करतायत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन गावचा विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणारं नेतृत्व म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आहेत. तुमच्याकडे असलेल्या एका नेत्याचं नाव सांगा. तुमच्याकडे राशीद मामू आहे, तो मुस्दोसा आहे. अशा पद्धतीचं याकूब मेमनच्या कबरीवर ज्यांनी सुशोभीकरण केलंय त्यांनी अशा पद्धतीची टीका इतरांवर करू नये. काल ज्या पद्धतीने एक बातमी समोर आली होती, अकोट आणि अंबरनाथ मधले जे युथे काँग्रेस आणि MIM सोबत झाली त्यावरती तीव्र नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अशी ती समोर आली होती. त्यानंतर कारवाई सुद्धा झाली असं समोर आली. नाही, मी या प्रकारची माहिती घेतो आणि माहिती घेऊन बोलतो. दुसरं एक आहे, नवनीत राणा जे आहे ते पुन्हा एकदा युवा स्वाभिमानचा प्रचार करताना पाहायला मिळतो. तो एक वाद तिथे अमरावतीमध्ये पेटलेला पाहायला मिळतो. कारण तुमच्या पक्षाचे आहे परंतु घरचा त्याच्या पतीचा जो पक्ष आहे त्याचा प्रचार करताना दिसतो. नाही, याबद्दल वरिष्ठ पातळीवर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आदरणीय बावनकुळे साहेब अमरावतीचे पालकमंत्री आहेत, ते याबद्दल पूर्ण माहिती घेतील आणि त्याचा काय निर्णय करायचा आहे त्याबद्दल ते माहिती घेऊन चर्चा करतील. एक शेवटचा प्रश्न, विश्वजित कदमाने एक टीका केली आहे, भाजपचं काँग्रेसीकरण झालं. भाजपचं काँग्रेसीकरण नाही, काँग्रेस खड्ड्यात गेलेली आहे. भारतीय जनता पार्टी तत्वावर चालणारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी सेवा करणारी पार्टी आहे. तुम्ही काँग्रेस पूर्ण खड्ड्यामध्ये घातली आणि महाराष्ट्र अक्षरशः काँग्रेसमुक्त झाला. आपण विधानसभेला बघितलंय. माझं त्यांना कदमांना एवढंच आव्हान आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसची वाताहत झाली, पंचायत समिती, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमची वाताहत झाली, आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.